म्हणजे प्रत्येक निवडणूक झाली, पक्ष बदलले, जनता हाच माझा पक्ष एवढं सांगायचं, परत त्या पक्षाकडे जायचं, त्या पक्षाला डिमांड करायची, पैशाची मागणी करायची, त्याच्याकडून पैसे घ्यायचं, ह्याच्याकडे जायचं, ह्याच्याकडून मागणी करायची, त्याच्याकडून पैसे घ्यायचं, एवढ्याशिवाय उद्योग नाही. रमी आता त्यांच्या वैतागानंतर सरकारने जंगली रमी बंद करून टाकली, बंद केली. म्हणजे सरकारला सुद्धा त्यांची किती काळजी आहे बघा. बऱ्याच याला म्हणजे आता ही इलेक्शन झालं, मी प्रत्येक इलेक्शन मध्ये सांगतोय, ही इलेक्शन झालं का डायरेक्ट परत गुहेत. एक महाराज होते आणि ती गुहेत तपश्चर्या करायचे आणि तपश्चर्या करून 6 महिन्याला गुहेतनं बाहेर यायचे आणि 6 महिन्याला आल्यानंतर मग गावातली काही चांगली मंडळी किंवा काही विशिष्ट काम करणारे असतील किंवा चांगल्या संप्रदायातले असतील किंवा सगळ्या क्षेत्रातली चांगल्या क्षेत्रातली काम करणारे असतील, हे जरी मृत झाले तर मृत झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणायचं, मडच म्हणायचं की. मग सगळे अशी मृत माणसं मडी सगळी त्या गुहेच्या बाहेर तशी सगळी ठेवायची. मग महाराज 6 महिन्यातून एकदा बाहेर येणार आणि सगळे मंत्र जंत्र सगळं त्याच्यावरती हे शिंपडणार, ती सगळी मडी मृत माणसं सगळे उठणार आणि उठल्यानंतर जे आहे त्याच्या ती घरी जाणार आणि महाराज परत गुहेत जाणार. ही जर वेळच्या इलेक्शनला अशी परिस्थिती आहे. ही सगळे उठवायचे. आता एवढी, आता मी आहे प्रशांत मालक, उमेश मालक, एवढी मागं लागतात सगळे. दादा 2 निवडणुकीचं आमचे एवढे पैसे राहिलेले आहेत, काय तर करा तुम्ही. अरे काय करा म्हणजे तुम्ही त्या पॅनलमधनं उभारल्या, मी काय करणार आहे. नाही नाही येऊ द्या एकदा आम्ही बघतो. बघ बाबा तुझी तू बघ, तू तुझा नेता तू बघ. आता तुला जिवंत केलंय त्याने, तू बघ. जोपर्यंत आता जिवंत या आहे तोपर्यंत आपण बघू बाबा म्हणलं.